सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या कार्याच्या गौरवाची दखल घेत जानेफळ येथे सासरकडील मंडळींनी जाहीर सत्काराने त्यांचा गौरव केला। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। प्रतिनिधी गजानन पराड, जानेफळ। सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या कार्याच्या गौरवाची दखल घेत जानेफळ येथे सासरकडील त्यांच्या मंडळींनी जाहीर सत्काराने त्यांचा गौरव केला। जानेफळ येथे दिनांक 5/4/2026 रोज रविवारला जानेफळ बस स्टँड ते चंद्रभागा नारायण निवास पर्यंत मोठ्या उत्साहामध्ये वाजत गाजत माननीय प्रताप इंगळे यांची जंगी मिरवणूक काढून त्यांचेवर फुलांचा वर्षाव करीत जानेफळ नगरीमध्ये स्वागत करण्यात आले। माननीय प्रताप इंगळे यांनी हालाकीच्या परिस्थितीवर मात करून अवघ्या 19व्या वर्षी बुलढाणा पोलीस भरतीमध्ये 16/2/1987 रोजी पोलीस भरती होऊन अकोला येथे पोलीस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई म्हणून रुजू झाले। पोलीस शिपाई या पदावरच न थांबता त्यांनी डिपार्टमेंटली MPSCचे पेपर देऊन सन 2004 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली। त्यानंतर पहिले पोलीस स्टेशन नागपूर शहर येथे उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड झाली। त्यानंतर मुख्य पोलीस निरीक्षक म्हणून शिर्डी, जामनेर, भुसावळ, अहमदनगर, कर्जत, पहूर, जाफराबाद, जालना या ठिकाणी ठाणेदार म्हणून त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला। उल्लेखनीय बाब म्हणजे की जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत डॉक्टर पतीने सरकारी वकील असलेल्या पत्नीचा खून केला व त्या खुनाचा बारकाईने त्यांनी तपास करून डॉक्टर पतीला जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली। या तपासाचा कार्यभाग म्हणून मुंबई युनिव्हर्सिटीला कॉलेजला त्यांच्या तपासाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता एक भाग मुंबई युनिव्हर्सिटीने स्वीकारला। या कार्यक्रमामध्ये माननीय प्रताप इंगळे यांनी त्यांची पत्नी सौ दीपमाला यांची भरभरून कौतुक केले। त्यांच्यामुळेच ते जनतेची सेवा करू शकले व तसेच त्यांच्यामुळेच त्यांचे मुले उच्च शिक्षित झाले। कारण पोलीस म्हणल्या तरी नंतर रात्र आणि दिवस जनतेच्या सेवेकरिता 24 तास ऑन ड्युटी हजर राहावे लागते, हे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले। त्यांनी आपल्या समाजाकरिता नवीन पिढीला प्रेरणादायी असे जिवंत उदाहरण दिले। परिस्थिती ही माणसाला गुलाम बनवू शकत नाही। आपला मित्र फक्त पुस्तक असून संविधानाच्या जोरावर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले। या कार्यक्रमाचे आयोजन वसंतराव मुरडकर महाराज व त्यांची मुरडकर फॅमिली तसेच नातेसंबंधी मदनकर, सुरडकर, नेवरे, वाघ, दांडगे, जाधव, नातेवाईक, आप्तेष्ट मंडळी यांनी त्यांचा हार व पुष्प देऊन स्वागत केले। सदर माहिती महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी गजानन पराड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। सेवापूर्तीचा जो कार्यक्रम माझ्या सासरकडील मंडळी मुरडकर परिवाराने आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित असलेल्या जानेफळ नगरीच्या सरपंच वडणकर मॅडम, माझ्या पत्नी दीपमाला इंगळे, जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार मोरे साहेब, खंडूभाऊ जे खूप दिवसापासून मला नेहमी साथ देतात, या जानेफळ नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या सदस्य कावेरीताई, या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले माझे सर्व नातेवाईक, गावातील सर्व प्रतिष्ठित, पोलीस खात्यामध्ये 39 वर्षाची नोकरी करून 39 वर्ष 2 वर्षाची नोकरी करून 31 तारखेला सेवानिवृत्त झालो। या 39 वर्षाच्या कालावधीमध्ये कित्येक ठिकाणी सत्कार झाले, कित्येक ठिकाणी